नमस्कार मित्रांनो, स्वागत करूया आजच्या ब्लॉगला. तर आज आपण थोडंसं लेट झालो, तर आपला सुमू दादाचं इथं सेंटर ओपन करतोय. सुमू दादा आज फुल कडक व्हाईट टी शर्ट आणि कशी तरी हेअरस्टाईल करून आलेला आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आज काय काय होतंय बघूया. सेंटर वगैरे ओपन झाले, चला आतमध्ये एंट्री करू. तर आतमध्ये एंट्री केल्या आपला सुमित दादा इथं मोबाईल लावत होता आणि आपल्याला सुद्धा काम लावलेलं गेलेलं होतं. तर मग मी आपलं गिझर वगैरे लावून घेतले आणि सुमित दादा आणि बाकीचे जे टीव्ही लावत होते. नंतर अभि भाऊनी बिर्याणी आणली होती, त्याच्यावर द्वारा मारला आणि त्यानंतर सुमू दादा माझ्या दादागिरी करत होता. हे तर एसी लोड करायसाठी घेऊन चालले होते मामाच्या गाडीमध्ये. मामा समोर गेले आणि यांची हाशी मजाक चालू होती. सुमू भाऊला म्हणलं जा पहिला ते एसी देऊन ये, त्याच्याकडनं तिथं न्यायला पण जात नव्हती. तरी म्हणलं जा बाबा घेऊन. मग आपला समीर भाऊ पण एसीचा इन्व्हर्टर घेऊन जात होता. मग काय सगळं लोड वगैरे करून घेतलं. यांची इथं पण मस्ती सुरू होती. और आज ती मेरे को मेरे भाभी की तरफ से पार्टी, तो मैं चला गया मोस्टी चौपाटी को. गोलू डॉन आणि मी फक्त मस्त आमचे ऑर्डरची वेट बघत बसलो आणि आमच्या वहिनीचं काहीतरी वेगळंच. गोलू भाऊला म्हणलं जा हाय तर बोल, मग त्याचं काहीतरी वेगळंच. मग काय मित्रांनो, तिथं मस्त खाऊन पिऊन डायरेक्ट घरी गेलो. थोडा वेळ बसलो, तिथं पण जेवण केलं. मम्मीने जेवण बनवलेलं होतं, नाहीतर मग फटके बसले असते. मग कामावर पोहोचलो, तिथं समीर भाऊ आपल्या डॉगेज भाईला बिस्किट चालत होता. रात्री एसी गिझर वगैरे उतरून घेतलं. यांचा वेगळा टाइमपास चालू होता. नंतर सुमू भाऊ आणि आपलं निखिल भाऊ कुठेतरी बाहेर गेला होता. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. आपण भेटू असे नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.